थंबनेल आणि टायटल बघून समजलाच असाल की आज आपण काय बनवलं आहे। आज आपण बनवलं आहे तंदुरी फिश। तर आपण गॅसवर बनवलेले आहे तंदुरी फिश, ओव्हनमध्ये नाही। पाहू शकता, बघू शकता किती मस्त शिजलेला आहे। तर हॅलो फ्रेंड, तुमचं स्वागत आहे माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये। तर आपण आज बनवणार आहोत तंदुरी फिश। मी अर्धा किलोच्या वरती इंग्लिश मासा घेतलेला आहे। पाहू शकता जिवंत आहे तो। आता आपण कापून वगैरे घेणार आहोत। अशा प्रकारे कट करून घेतलेला आहे। पाहू शकता असे कट लावून घेतलेले आहेत आणि तंदुरीसाठी लागणारे मसाले वगैरे घेऊन ठेवलेले आहेत। अर्धा चम्मच तंदुरी मसाला घेतलेला आहे। पाव चम्मच हल्दी पावडर घेतलेली आहे। अर्धा चम्मच जिरा पावडर, अर्धा चम्मच धनिया पावडर घेतलेले आहे। 2 चम्मच कोळी मसाला, चवीप्रमाणे मीठ, अर्धा चम्मच गरम मसाला, 1 चम्मच तेल घेतलेलं आहे आपण रिफाइंड ऑइल, एक चम्मच अदरक लसूण पेस्ट घेतलेली आहे, 2 चम्मच दही, एक लिंबाचा रस घेतलेला आहे। टाकून सर्व मिक्स करून घ्यायचं आहे। चांगला एकजीव करून घ्यायचं आहे। आता आपले मसाले मिक्स करून झालेले आहेत। आपण आपला मासा ठेवला होता तो घेऊन त्याला सर्व मसाले लावून घ्यायचे आहेत। सर्व बाजूने लावून घ्यायचे आहेत। अशा प्रकारे दोन्ही बाजूने लावून घ्यायचे आहेत। कानाच्या पट्टीत वगैरे लावून घ्यायचं आहे जेणेकरून मसाला सर्व बाजूला लागून जाईल। आणि आपण आता मसाला लावून अर्धा तासासाठी मॅरिनेशनसाठी ठेवणार आहोत। आता आपला मसाला लावून झालेला आहे। आता आपण अर्धा तासासाठी मॅरिनेशनसाठी ठेवणार आहोत। अर्धा तास झालेला आहे। आता आपण फॉइल पेपर घेतलेला आहे। मॅरिनेशन करून ठेवलेला फिश आहे तो आपण त्याच्यामध्ये ठेवणार आहोत फॉइल पेपरमध्ये। अशा प्रकारे ठेवायचा आहे। अशा प्रकारे फॉइल पेपर फोल्ड करून घ्यायचा आहे आणि आपण 2 फॉइल पेपर कोटिंग करणार आहोत। व्यवस्थित फॉइल पेपरमध्ये पॅक करून घ्यायचं आहे, कुठूनही फाटला नाही पाहिजे। अशा प्रकारे आता आपण दुसरा फॉइल पेपर घेणार आहोत, त्यालाही फोल्ड करून चांगला व्यवस्थित पॅक करून घ्यायचा आहे। आता आपण गॅस चालू करून गॅसवर जाळी ठेवलेली आहे। ते आपला फिश आहे तो सर्व बाजूने शेकून घ्यायचा आहे। आलटून पलटून सर्व बाजूने चांगला शेकला गेला पाहिजे। यामध्ये आपली गॅसही घाण होत नाही। बिना ओव्हनची तंदुरी फिश खायला पण मिळते। पाहू शकता अशा प्रकारे सर्व बाजूने शेकून घ्यायचं आहे। आता तुमच्याकडे ओव्हन नसेल तरी पण खाऊ शकता तुम्ही तंदुरी फिश। अशा प्रकारे बनवून पहा, नक्की तुम्हाला आवडेल। आणि माझ्या चॅनलवर नवीन असाल तर लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करायला विसरू नका। नवीन व्हिडिओ पाहण्यासाठी बेल आयकॉनचं बटन आहे ते दाबून ऑलवर करून घ्या, जेणेकरून सर्व माझे व्हिडिओ तुमच्यापर्यंत पोहोचतील। आणि फॉइल पेपर आहे तो 2-3 वेळा त्याला लावून घ्या फिशला, वरून कोटिंग करून, जेणेकरून आपली गॅस आहे ती घाण होत नाही। गॅसवर चांगला 7 ते 8 मिनिटं शेकला पाहिजे सर्व बाजूने आलटून पलटून। आता तयार आहे आपला तंदुरी फिश। फॉइल पेपरमधून काढताना दाखवला नाही कारण का खूप गरम होता।
पाहू शकता. तर थोडीशी कोथिंबीर गार्निशिंगसाठी, थोडंसं साजूक तूप, बटरही लावू शकता तुम्ही. थोडासा लिंबाचा रस, तर तयार आहे आपली तंदुरी फिश. पाहू शकता पूर्ण आतपर्यंत शिजलेला आहे बघा. अशाच नवीन रेसिपी घेऊन येऊ तुमच्यासाठी. बाय.